नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हे यसूचं तिसरं वेलकम आहे. पहिले 2 वेलकमचे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितलेच असतील. पहिलं वेलकम तिच्या मामाने केलं होतं मामाच्या घरी. नंतर दुसरं वेलकम तिच्या बाबांनी केलं होतं आणि तिसरं वेलकम हे तिच्या आजोबांनी केलेलं होतं. आजोबा आणि आत्या. अ, अनपेक्षितपणे वेलकम होतं हे. आम्हाला वाटलं नव्हतं इतकी सगळी तयारी ते करू शकतील. पण खूप छान तयारी केली होती त्यांनी. सगळं आत्या वगैरे सगळ्या आल्या होत्या तिच्या, येसूच्या. सगळं दीदी आज आलेल्या होत्या. आमच्या दोघं दीदी, बाकीच्या दीदी पण होत्या. आणि ॲक्चुअली माझ्या पुतण्याचा बड्डे होता त्या दिवशी आणि त्या बड्डेची त्यांची सगळी तयारी राहिली होती आणि ती तयारी सोडून त्या येसूसाठी आणि माझ्यासाठी इथे आल्या होत्या. खरंच खूप छान वाटलं होतं त्या दिवशी. म्हणजे कसं ना खूप आपण जेव्हा एखाद्याबद्दल विचार करतो, अ, आपण एखाद्याबद्दल काहीतरी चांगलं करतो ना, तेव्हा आपल्याला मोबदला भेटला असं वाटतं. हे सगळं काही आपल्या पारड्यात पडल्यानंतर. आणि सगळे खूप छान खुश होते आणि मला तर विचारूच नका. मी फक्त एक गोष्ट मिस करत होती. जर आमच्या आई असत्या, तर अजून खूप छान झालं असतं सगळं. असो, अ, त्या आमच्या नेहमी स्मरणात राहतात, आठवणीत राहतात. मला तर त्यांची अ, खूप आठवण येते आणि स्पेशली आत्ता, की जेव्हा ना म्हणजे एकटं-एकटं वाटतं कधी-कधी. असं वाटतं की नाही पाहिजे होत्या त्या. अजून छान झालं असतं किंवा मी अजून जरा माझ्या स्वतःसाठी वेळ दिला असता, मी काढला असता. पण असो. त्या नेहमी स्मरणात राहतील आमच्या. आणि असं सगळ्यांनी खूप छान वेलकम केलं आमचं. आणि यसू खूप लकी आहे, तसा रुद्रही खूप लकी आहे. आणि तुम्हाला वाटलंच असेल की रुद्र एवढा मोठा आहे, यसू लहान आहे. सो ह्यात आमच्या ह्या दोघांमध्ये जो गॅप आहे त्याची पण एक स्टोरी आहे. ती नक्कीच तुम्हाला मी ऐकवेल. 1-2 ब्लॉग मी करणार आहे स्पेशल. आणि आमचा हा डिसिजन जो होता ना 10 वर्षांनी घेतलेला, तो खूप छान आहे आता असं वाटतंय. अ, आमच्याकडे लक्ष्मी आली होती. सो तिचं सगळ्यांनी खूप मनापासून स्वागत केलं आणि खूप छान वाटलं त्या दिवशी आम्हाला. आजोबा, तिच्या आत्या, तिच्या दीदी सगळ्या होत्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.